नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8 विषय इंग्रजी आणि पान क्रमांक 26 मधल्या लाईव्ह इंग्लिशमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. ट्रॅफिक साईन अँड द रोड सेफ्टी म्हणजे ट्रॅफिक साईन म्हणजे काय, वाहतुकीची चिन्हे, आणि रोड सेफ्टी म्हणजे पथसुरक्षा. याबाबत तुम्हाला माहिती घ्यायची आहे. त्या पहिले काही छोटंसं कन्व्हर्सेशन आहे, आपण त्याचा अर्थ समजून घेऊया. संतोष: हॅलो अमृता, हॅपी संडे. व्हॉट्स द प्लॅन टुडे? संतोष आणि अमृता या दोघांमध्ये असलेलं हे कन्व्हर्सेशन आहे. पहा, संतोष अमृताला म्हणतो, हॅलो अमृता, हॅपी संडे. आज तुझा काय कार्यक्रम आहे? व्हॉट्स द प्लॅन टुडे? आज काय कार्यक्रम आहे तुझा? म्हणजे तू आज दिवसभरात संडेला काय करणार आहे? कारण की संडे इज द फन डे, संडे इज द हॉलिडे, म्हणून तो तिला प्रश्न विचारतो की तू आज काय करणार आहे. त्यावर अमृता काय म्हणते, कॅन वी प्ले चेस? आपण बुद्धिबळ खेळूया का? त्यावर संतोष काय म्हणतो, इट्स अ गुड आयडिया, बट हाऊ अबाउट व्हिजिटिंग अ लँग्वेज लॅब? पण तू पण म्हणते ती कल्पना चांगली आहे बुद्धिबळ खेळण्याची, पण त्यापेक्षा आपण जर भाषा प्रयोगशाळेत जाऊया का? हा, त्यावर अमृता काय म्हणते, वाव, इट्स अॅन इनोव्हेशन आयडिया, आय वुड रिअली लाईक टू व्हिजिट अ लँग्वेज लॅब. अमृता म्हणते, अरे वा, छान अभिनव कल्पना आहे तुझी, मला नक्कीच आवडेल की आपण भाषा प्रयोगशाळेत गेलो तर. संतोष: सो लेट्स गो ऑन अ बायसिकल. संतोष अमृताला म्हणतो की ठीक आहे, मग आपण सायकलने जाऊया. संतोष अँड अमृता कीप ऑन बायसिलिंग ओव्हर अ लाँग डिस्टन्स. संतोष आणि अमृता दूर सायकल चालवत बरेच लांबपर्यंत जातात. पहा आता काय होते. अमृता: संतोष, वी माईट हॅव लॉस्ट अवर रूट टू द लँग्वेज लॅब. अमृता संतोषला म्हणते की बहुतेक आपण प्रयोगशाळेचा रस्ता चुकलो आहोत. त्यावर संतोष काय म्हणतो, यस, लेट्स आस्क समवन. दे आस्क वन एल्डरली पर्सन. ते दोघंही, तो म्हणतो की हो, खरंच मलाही असंच वाटतं. तिथे एक एल्डरली म्हणजे एक वयस्कर व्यक्ती असतो, त्यांना आपण विचारू, असा तो म्हणतो. अमृता: हॅलो अंकल, कुड यू हेल्प अस टू फाइंड द रूट ऑफ लँग्वेज लॅब? अमृता त्या काकांना म्हणते की काका, आम्हाला भाषा प्रयोगशाळेला जाण्याचा रस्ता सांगाल का? त्यावर ते अंकल काय म्हणतात, ओ, यू हॅव मिस्ड द रूट. Did you not see the signing board at last turn? अरे, तुम्ही रस्ता चुकलात मुलांनो, तुम्ही मागच्या वळणावरचा चिन्ह फलक पाहिला नाही का? पहा, ते काका काय म्हणतात, डिड यू नॉट सी द सायनिंग बोर्ड ॲट लास्ट टर्न? म्हणजे तुम्ही ज्या टर्नला तुम्ही शेवटी वळले तिथे तुम्ही सायनिंग बोर्ड पाहिला नाही का? त्यावर अमृता काय म्हणते, वी सॉ इट बट कुड नॉट अंडरस्टँड व्हॉट द मिनिंग ऑफ इट. अमृता म्हणते की आम्ही तो पाहिला, पण आम्हाला त्याचा अर्थ समजला नाही. त्यावर संतोष काय म्हणतो, वी आर व्हेरी सॉरी अंकल, वी शूड हॅव स्टडीड ट्रॅफिक सायन्स. आफ्टर दिस व्हिजिट वी विल स्टडी ट्रॅफिक साईन. संतोष म्हणतो, माफ करा काका, आम्ही वाहतूक चिन्हांचा अभ्यास करायला हवा होता, आम्ही केला नाही, आता मात्र नक्की करू. वी शूड हॅव स्टडीड म्हणजे आम्ही करायला पाहिजे होता, पण आम्ही केलेला नाही. ट्रॅफिक सायन्सचा आम्हाला चिन्हांचा अभ्यास नव्हता, म्हणून आम्ही तो वाचू शकलो नाहीत. अंकल: ओके डिअर, डोंट वरी, नाऊ गो बॅक अँड एन्जॉय युअर व्हिजिट अँड डू नॉट फॉरगेट द फॉलो द ट्रॅफिक साईन. मग ते काका म्हणतात, काही हरकत नाही बाळा, चिंता करू नकोस, आता परत जा आणि प्रयोगशाळेला भेट द्या आणि नंतर वाहतूक चिन्हांचे पालन करायला शिका. अमृता: थँक्यू अंकल. आणि अमृता त्या व्यक्तींचं धन्यवाद मानते. पहा, तुम्ही इथे पाहू शकता की संतोष आणि अमृता काकांसोबत किती, त्या अंकलसोबत किती छान पद्धतीने बोललेले आहेत, किती मॅनर्सने बोललेले आहेत की हॅलो अंकल, कुड यू हेल्प इस. नम्रता, पोलाइटनेस तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला कोणीही उत्तर देईल आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगेल. कुड यू हेल्प अस टू फाइंड द रूट ऑफ लँग्वेज लॅब. हा जो प्रश्न आहे अमृताने विचारलेला, हा प्रश्न हा पोलाईट सेंटेन्स आहे. म्हणजे काय पोलाईट सेंटेन्स म्हणजे तुम्हाला जर समजा मोठ्यांना नम्रपणे आधारयुक्त प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही कुडनी सुरुवात करू शकता, मेनी सुरुवात करू शकता. तर हा इथे तुम्ही पाहू शकता की हे जे सेंटेन्स आहे ते पोलाईट सेंटेन्स आहे. तर अशा पद्धतीने हे कन्व्हर्सेशन आहे. या कन्व्हर्सेशनमधून तुम्हाला असं समजत असेल की शाळेत तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, पण त्या बारकाईने शिकणं फार गरजेचं आहे. आता अमृता आणि संतोष दोघेही जण ट्रॅफिक साईन त्यांनी अभ्यासलेलं नव्हतं, जे त्यांना अभ्यासायला हवं होतं, पण आता त्यांना कळलं की ट्रॅफिक साईन अभ्यासणे खूप गरजेचं आहे. तर चला, मग तुम्हीसुद्धा आता पटकन अभ्यासा.
वर्क इन ग्रुप, डिस्कस द फॉलोइंग साईन अँड शेअर विथ द क्लास. आता तुम्हाला हे सगळे जे सायन्स आहेत या सायन्सची इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. आता तुम्ही जेव्हा एखाद्या चौकातून किंवा वळणाच्या रस्त्यावरून वळता तेव्हा तुम्हाला जर समजा तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर कधी कधी तुम्हाला हे साईन दिसतं. त्यावर म्हणजे त्या साईनचा अर्थ काय असतो? स्टॉप. म्हणजे काय? स्टॉप युअर व्हेकल. तुमची वाहने थांबा. तुम्हाला तिथेच थांबायचं आहे, त्यापुढे तुम्हाला जायचं नाही. दुसरा आहे स्पीड ब्रेकर. मग आता स्पीड ब्रेकर जर समोर आहे तर तुम्हाला एक आधीच फलक दिसतो. त्या फलकावर तुम्हाला या पद्धतीचा ट्रायंगल दिसतो आणि त्यात तुम्हाला स्पीड ब्रेकर ज्या असतो तशा पद्धतीनं चिन्ह काढलेलं आहे. तर मग इथे तुम्हाला काय समजायचं आहे? नॉट अलाउड टू एंटर म्हणजे कंट्रोल द स्पीड म्हणजे तुमच्या वाहनांची स्पीड आवरा. पुढे स्पीड ब्रेकर आहे. स्पीड ब्रेकर आहे म्हणजे इथे समोर एकतर गर्दी असणार आहे, शाळा असणार आहे किंवा हॉस्पिटल असणार आहे. मग त्यावेळेस आपल्याला खूप जास्त वेगाने गाडी चालवायची नाही म्हणून तिथे स्पीड ब्रेकर दिलेला असतो. तिसरा आहे नो एंट्रीचं. एक सर्कल आहे, त्यामध्ये ॲरो दिलेला आहे आणि त्यावर एक रेष मारलेली आहे म्हणजे नो एंट्री, नॉट अलाउड टू एंटर. तुम्हाला प्रवेश बंदी आहे, तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये जायचं नाही. नंतर आहे पुढचा आहे पेडेस्ट्रियन प्रोहिबिटेड. म्हणजे काय? पादचाऱ्यांसाठी इथे प्रवेश नाही. असा रस्ता असतो की जिथे वाहने जातात त्यावेळेस तुम्हाला तिथे पैदल तुम्ही जाऊ शकत नाही. मग त्यावेळेस अ पर्सन हू इज वॉकिंग इज नॉट अलाउड टू एंटर. म्हणजे जो व्यक्ती पायाने जात असेल, पायदळ जात असेल, त्याने या रस्त्याने जायचं नाही. हे चिन्ह त्याचं असतं. नंतर असं आहे की एक सर्कल आहे, त्यामध्ये तुम्हाला एक लाऊड स्पीकर दिसतो आहे, एक स्पीकर दिसतो आहे आणि त्याच्यावर बॅन घातलेला आहे. हॉर्न प्रोहिबिटेड म्हणजे नो हॉकिंग म्हणजे तुम्हाला इथे वाहनांचे तुमचा हॉर्न वाजवायचा नाही आहे. शाळेचं ठिकाण असेल, त्या शाळेच्या ठिकाणी शिकवण्याचं काम चालू असतं, हॉस्पिटल असेल, हॉस्पिटलमध्ये पेशंट्स असतात, त्यांना त्रास होऊ नये अशा ठिकाणी या चिन्हाचा उपयोग असतो की तुम्हाला इथे हॉर्नचा आवाज करायचा नसतो. नंतर आहे नो पार्किंग म्हणजे डू नॉट पार्क युअर व्हेकल. तुमचे नो पार्किंगचं ठिकाण असते की तुम्ही तिथे वाहने लावू शकत नाहीत. हे तुम्हाला समजायला हवं. नो स्टॉपिंग ऑर स्टँडिंग म्हणजे एक चिन्ह, एक सर्कल आणि त्यात क्रॉस दिलेलं असतं की डोंट स्टॉप ऑर स्टँड. तुम्हाला त्या रस्त्यावर त्या ठिकाणी उभे राहायचं नाही आहे, त्यासाठी हे चिन्ह आहे. स्पीड लिमिट त्यात दिलेलं असतं 50 म्हणजे ड्राईव्ह युअर व्हेकल ऑफ द स्पीड ऑफ 50 kmph म्हणजे तुम्हाला तुमचा जो वेग आहे गाडीचा तो फक्त 50 ठेवायचा आहे, त्यापेक्षा जास्त तुम्ही ठेवू शकणार नाही. जर समोर दिलेला असेल एक ट्रायंगल आहे आणि एक राईट हँडला कर्व दिलेला आहे तर तुम्हाला इथे असं म्हटलं जाईल की उजव्या बाजूने वळा किंवा टर्न राईट, टेक राईट, उजव्या बाजूला तुम्हाला जायचं आहे. तशाच पद्धतीने लेफ्ट हँडचा कर्व म्हणजे लेफ्ट, टेक लेफ्ट, टर्न लेफ्ट अशा पद्धती तुला समजून घ्यायचं आहे. नंतर आहे चिन्ह एक ट्रायंगल आहे आणि तुम्हाला असं त्यामध्ये चिन्ह आहे. तिथे लिहिलेलं आहे राईट हिअर पिन बेंड म्हणजे इथे तुम्हाला समजून घ्यायचं आहे यू अक्षरासारखे जे तुमचं वळण आहे, राईट साईड यू टर्न म्हणजे तुम्हाला वापस वळायचं आहे. लेफ्ट हिअर अ पिन इथे राईट टर्न होता, इथे तुम्हाला यू टर्न पण तो लेफ्ट घ्यायचा आहे. त्यानंतर नॅरो रोड अहेड म्हणजे समोर तुम्हाला जो रस्ता आहे तो कसा आहे? जो रस्ता आहे तुमचा समोरचा तो अरुंद आहे. तर अरुंद रस्ता म्हणजे तुम्ही मोठ्या रस्त्याने जात असेल आणि एकदम छोटूसा समोर रस्ता येत असेल तर तेव्हा असं चिन्ह येतं नॅरो रोड अहेड. त्यानंतरचा आहे नॅरो ब्रिज म्हणजे जर समोर पूल असेल अरुंद तर त्याचासुद्धा तुम्हाला पहिले चिन्ह दाखवलं जातं. त्यानंतर पेडेस्ट्रियन क्रॉसिंग म्हणजे पादचाऱ्यांसाठी असणारा जो रस्ता आहे तो स्पेशली रस्ता आहे म्हणजे तुम्ही इथं पैदल चालू शकता. तर अशा पद्धतीचे सायन्सचा तुम्हाला अभ्यास असायला हवा. त्यासाठी हे चिन्ह आलेले आहेत, हे तुम्हाला अभ्यासायचे आहे आणि यानंतर जेव्हा तुम्ही रस्ता क्रॉस कराल तेव्हा या सगळ्या चिन्हांचा तुम्हाला अर्थ माहीत असायला हवा. हा अर्थ लक्षात ठेवायचा आहे बरं. पुढे पहा. सर्च ऑन इंटरनेट द फॉलोइंग सायन्स अँड डिस्कस विथ युअर पार्टनर. राऊंड अबाउट, हम्पर रफ, डेंजरस डीप, बॅरर अहेड या चिन्हांची तुम्हाला इंटरनेटवर माहिती शोधायची आहे. प्रिपेअर अ चार्ट ऑन इट अँड डिस्प्ले इट युअर क्लासरूम. याची तुम्हाला चार्ट तयार करायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या क्लासरूममध्ये लावायचा आहे. तर नक्कीच तुम्हाला हे सगळं समजले असेल अशी मी आशा बाळगते.